नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचं आहे। पहा, येथे हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे। हे दोन इक्वेशन, परंतु या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, x आणि y। येथे पण x आणि y डिनोमिनेटरमध्ये आहेत। तर असे इक्वेशन आपल्याला कसे सॉल्व करायचे, पहा त्यासाठी आपल्याला दुसरे व्हेरिएबल पुट करायचं आहे। याचं सोल्यूशन लिहिणार आपण। सोल्यूशन येथे 1/x आहे आणि 1/y आहे। 1/x 1/y म्हणजे व्हेरिएबल हे आपलं डिनोमिनेटरमध्ये आहे। तर त्यावेळी आपल्याला पुट हे दोन इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्या। पुट येथे x आणि y आहे, दुसरं व्हेरिएबल घेऊ आपण। पुट 1/x इक्वल टू m। पहा 1/x ची व्हॅल्यू आपण m पुट केली तर येथे 2m होतील, बरोबर आहे। म्हणजे जो डिनोमिनेटरमध्ये व्हेरिएबल आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला तो व्हेरिएबल न्यूमरेटरमध्ये येणार आहे। पुट 1/x इक्वल टू m अँड y साठी 1/y इक्वल टू n। वी गेट न्यू इक्वेशन्स। नवीन इक्वेशन कसे तयार होतील? 1/x म्हणजे m म्हणजे 2m होईल। हेच इक्वेशन याप्रमाणे होणार आहे, 3n होईल। 1/y म्हणजे n। पहा 3/y आहे, 3/y हे 1/y इंटू 3 याप्रमाणे आहे, बरोबर आहे। 1/y म्हणजे n पुट करणार आपण, म्हणजे हे 3 आणि 1/y म्हणजे n, बरोबर आहे। याप्रमाणे आपण सबस्टिट्यूशन करणार आहोत। मायनस 3n होईल इक्वल टू 15। हे एक इक्वेशन तयार झालेलं आहे। याच इक्वेशनला 1 नंबर करू आणि दुसरं इक्वेशन कसं तयार होईल? 1/x म्हणजे m आहे, 8m प्लस 5n होईल इक्वल टू 77। पहा हे दोन इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत। हे सेकंड नंबरचं इक्वेशन। आता हे इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला, नंतर आपल्याला या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायच्या आहेत। पहा येथे 8 आहे, येथे 2 आहेत। mला कोइफिशियंट येथे 8 आहे आणि mला कोइफिशियंट येथे 2 आहे। येथे 3 आहेत, येथे 5 आहेत। जर आपण या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय केलं, 4 × 2 म्हणजे 8m होतील, बरोबर आहे। 8m आणि 8m म्हणजे सबट्रॅक्शन घेऊ नंतर आपण। पहा इथे लिहिणार आपण, पहा या इक्वेशनला आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे। मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4। 4ने मल्टिप्लाय करू, मग इक्वेशन कसं तयार होईल? पहा 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 8m होतील। मायनस 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 12m होतील, हे 12n होतील आणि इकडे 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 होतील, बरोबर आहे। हे थर्ड नंबरचं इक्वेशन। पहा फर्स्टवरून हे इक्वेशन आपण तयार केलेलं आहे। आता या दोन इक्वेशनचा विचार करू आपण, म्हणजे काय होईल? यांची सबट्रॅक्शन केली आपण, या दोन इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन केली तर m व्हेरिएबल कॅन्सल होईल, आपल्याला n ची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे। सबट्रॅक्ट येथे 8 आहेत, येथे 8 आहेत। पहा सबट्रॅक्शन करायचं आहे, सबट्रॅक्शन करायची आहे। येथे 77 आहेत, म्हणजे या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू आपण। हा नंबर मोठा आहे, हा छोटा आहे, यातून हे मायनस करू आपण। सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2 मधून मायनस करू आपण। फ्रॉम 2 म्हणजे 2 नंबरचं इक्वेशन आधी लिहून घेऊ आपण। 8m प्लस 5n इक्वल टू 77 आणि हे इक्वेशन 8m मायनस 12n इक्वल टू 60। सबट्रॅक्शन करायची आहे, म्हणजे काय होईल? प्रत्येकाचं साईन चेंज होईल। हे प्लस आहे तर हे मायनस आपण कन्सिडर करू, हे मायनस आहे तर आता हे प्लस होईल आणि हे प्लस आहे तर हे मायनस होईल। 77 मायनस 60 म्हणजे काय होईल? 17, बरोबर आहे। 77 मधून 60 गेले 17। हे प्लस आहे 12n आणि हे प्लस 5n आहेत, 12 आणि 5 म्हणजे 17n। हे कॅन्सल होतील, प्लस 8m मायनस 8m कॅन्सल होतील। 12 प्लस 5 17n इक्वल टू 17। यावरून n ची व्हॅल्यू देअरफॉर n इक्वल टू 17/17 होईल।
देअरफोर n इक्वल टू 1. 17ला 17ने डिवाईड केलं तर आन्सर 1 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. यांची व्हॅल्यू 1 मिळाली. आता यांची व्हॅल्यू काढली आपण, आता एमची काढू. एमची काढल्यानंतर n आणि एमची आपण ओरिजिनल व्हॅल्यू पुट करू. पहा यांची व्हॅल्यू 1 मिळाली आपल्याला. पुढे लिहिणार पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा जेथे n आहे आणि m आहेत. येथे पुट करा, येथे कुठेही पुट करा. इक्वेशन 1 करू आपण. इन इक्वेशन 1 हे 2m, इक्वेशन 2 इक्वेशन 1 याप्रमाणे आहे, म्हणजे 2m मायनस 3 n ऐवजी 1 पुट करू. पहा 3 × 1 बरोबर आहे, इक्वल टू 15. आता या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे. कॅल्क्युलेशन करून या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. पहा 2m मायनस 3 होतील इक्वल टू 15. देअरफोर 2m इक्वल टू, हे -3 या साईडला प्लस होतील म्हणजे 15 + 3. देअरफोर 2m 18 होतील. देअरफोर m इक्वल टू 18ला 2ने डिवाईड करावं लागेल, 18/2. देअरफोर m इक्वल टू 2ने डिवाईड करू, आन्सर 9 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. पहा एमची व्हॅल्यू 9 आणि एनची व्हॅल्यू 1, परंतु आपल्याला व्हेरिएबल कोणते आहेत, x आणि y, त्या व्हॅल्यू काढायच्या आपल्याला. m आणि nच्या व्हॅल्यू नाही काढायच्या, आपण ते पुट केलेलं आहे. आता आपण त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करू. नाऊ आपण काय पुट केलेलं आहे, नाऊ 1/x इक्वल टू m, 1/x इक्वल टू m अँड 1/y इक्वल टू n, 1/y इक्वल टू n. आता m आणि n च्या व्हॅल्यू माहिती आहेत, पुट करू म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढता येतील. देअरफोर 1/x, m ची व्हॅल्यू 9 आहे अँड 1/y, n ची व्हॅल्यू 1 आहे, 1. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा याचा रेसिप्रोकल करा, याचा रेसिप्रोकल करा म्हणजे x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 9x इक्वल टू 1 मिळेल, म्हणजे x इक्वल टू 1/9 मिळेल, बरोबर आहे. यावरून x ची व्हॅल्यू काय मिळेल, यावरून x ची व्हॅल्यू 1/9 मिळेल. या साईडचा रेसिप्रोकल, या साईडचा रेसिप्रोकल, या साईडचा रेसिप्रोकल म्हणजे फक्त x होईल आणि या साईडचा रेसिप्रोकल 1/9 अँड या साईडचा रेसिप्रोकल म्हणजे फक्त y होईल. त्याप्रमाणे या साईडचा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे 1. x ची व्हॅल्यू 1/9 आणि y ची व्हॅल्यू 1. देअरफोर सोल्युशन काय मिळेल, x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू 1/9 आणि y ची व्हॅल्यू 1. जो डिनोमिनेटरमध्ये व्हेरिएबल आहे त्याला आपल्याला पुट करायचा आहे 1/ तो व्हेरिएबल याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे दोन इक्वेशन्स आहेत, 1/x + y, त्यासाठी आपण दुसरं व्हेरिएबल पुट करू आणि 1/x - y, त्यासाठी आपण दुसरं व्हेरिएबल पुट करू. पण असं का करायचं आपल्याला, पुट का करायचं, कारण हे कॅल्क्युलेशनला खूप अवघड होईल, त्यासाठी आपल्याला पुट करायचं आहे. सोल्युशन पहा क्वेश्चन नंबर 1 प्रमाणेच आहे. पुट 1/x + y, 1/x + y, ही व्हॅल्यू आपण दुसरं व्हेरिएबल घेऊ आपण, सपोज m अँड 1/x - y इक्वल टू n. या दोन इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहेत, m आणि n. या व्हॅल्यूऐवजी या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. वी गेट, आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतील. वी गेट न्यू इक्वेशन्स. वी गेट पहा 1/x हे 10 आहेत आणि अपॉन काय आहे, x + y, बरोबर आहे. यालाच आपण असं लिहू शकतो 1/x + y इंटू 10, बरोबर आहे. 1/x + y म्हणजे काय, m इंटू 10, 10 इंटू m म्हणजे काय, 10m होतील, बरोबर आहे. हे 10 आणि हा m, 10m याप्रमाणे. त्याप्रमाणे 2n होईल. वी गेट न्यू इक्वेशन्स 10m + 2n इक्वल टू 4, बरोबर आहे. अँड सपोज हे 1 नंबर इक्वेशन 15m
-5n इक्वल टू -2 हे सेकंड नंबरचं इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, म्हणजे हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे. हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आणि या व्हॅल्यू आपण ओरिजिनल ज्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करायच्या. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहा आता आपण इक्वेशन हे m आणि n च्या फॉर्ममध्ये केलेले आहेत. m आणि n च्या व्हॅल्यू आधी काढून घ्यायच्या, नंतर या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायच्या. पहा mचे किंवा nचे कोएफिशियंट इक्वल करायचे आपल्याला. येथे इक्वल नाहीत. येथे 10 आहे, येथे 15 आहे, येथे 2 आहे, येथे 5 आहे. पहा 2 आणि 5 म्हणजे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल? या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे 10 होईल येथे, बरोबर आहे, 10n होईल. आणि या इक्वेशनला काय करू आपण? 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे येथे 10n होतील. 5 ने मल्टिप्लाय केल्यावर हे 10n होतील आणि येथे 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे पण 10n होतील. साईन अपोजिट आहेत, म्हणजे ॲडिशन घेऊ नंतर आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 5 and multiply equation 2 by 2. 2 नंबर इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू आणि 1 नंबर इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू. पहा मल्टिप्लाय केल्यानंतर दोन नवीन इक्वेशन मिळतील. प्रत्येक टर्मला 5 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 50m होतील, प्लस 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 10n, 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 10n आणि 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 5 × 4 20 होतील. येथे 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल? 30m होतील, -10n होतील आणि इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे -4 होतील. पहा हे दोन नवीन इक्वेशन आता मिळत आहेत आपल्याला. ॲडिंग दीज इक्वेशन्स, कारण ॲडिशन करावं लागेल. हे प्लसमध्ये आहेत, हे मायनसमध्ये आहेत. ॲडिशन केली तर हे n व्हेरिएबल कॅन्सल होईल, आपल्याला mची व्हॅल्यू काढता येईल. जर आपण सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन केल्यानंतर हे साईन चेंज होईल, 10 आणि 10 20 होतील, म्हणजे आपल्याला आन्सर मिळणार नाही. त्यासाठी आपण साईन अपोजिट असेल तर सबट्रॅक्शन करायची. पहा व्हेरिएबल इक्वल आहेत आणि साईन अपोजिट आहेत, तर आपल्याला यांची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग these equations, these two equations. हे दोन इक्वेशन ॲड करू. +10n इक्वल टू 20 आणि हे इक्वेशन आहे 30m -10n इक्वल टू -4. ॲडिशन करायचे आहे, साईन चेंज होणार नाही, हे कॅन्सल होतील. +10n -10n 50 + 30 म्हणजे 80m होतील. 80m इक्वल टू 20मधून 4 गेले, कारण ॲडिशन आहे, साईन चेंज झालेलं नाही आहे. 20 - 4 म्हणजे 16. यावरून mची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर m इक्वल टू 60/80 होईल. 16/80 बरोबर आहे. 5 ने डिवाइड होतील, 16×85 बरोबर आहे. mची व्हॅल्यू 1/5. देअरफॉर m इक्वल टू 1/5. पहा mची व्हॅल्यू मिळाली. आता nची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करायच्या. mची व्हॅल्यू काढलेली आहे. nची व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करा. पुट m इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 1. पहा कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करा. आपल्याला mची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे nची काढता येईल. 10 1/5. पहा इक्वेशन 1 10 m ऐवजी 1/5 मल्टिप्लिकेशन आहे, +2n इक्वल टू 4. हे सॉल्व करू. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे, 5 ने हे डिवाइड होतील 10, इथे 2 होतील बरोबर आहे. म्हणजे हे 2 प्लस हे 2 राहतील, 2 + 2n इक्वल टू 4. आपल्याला nची व्हॅल्यू पाहिजे. 2n इक्वल टू 4, हे 2 मायनस होतील. देअरफॉर 2n इक्वल टू 4 - 2 2 होतील. देअरफॉर n इक्वल टू 2/2 होईल, म्हणजे nची व्हॅल्यू 1. पहा nची व्हॅल्यू काढली आणि आपण mची पण काढलेली आहे. आता या ओरिजिनल व्हॅल्यू आहेत का? नाही. आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू x आणि y आहेत.
आता 9 आपण काय पुट केलेलं आहे 1/x + y 1/x + y equal to m and 1/x - y equal to n हे आपण पुट केलेलं आहे बरोबर आहे. m आणि n ची व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर 1/x + y equal to m म्हणजे काय आहे 1/5 ती व्हॅल्यू पुट करू and 1/x - y equal to 1 यांची व्हॅल्यू 1. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन x + y × 1 म्हणजे x + y इक्वल टू 5 × 1 म्हणजे 5. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे किंवा दोन्ही साईडचा रेसिप्रोकल x + y = 5 होईल अँड त्याप्रमाणे हे काय मिळेल x - y दोन्ही साईडचा रेसिप्रोकल x - y वर येतील आणि हे 1/1 म्हणजे 1. पण आता आपल्याला x + y च्या फॉर्ममध्ये दोन इक्वेशन मिळत आहेत. अजून आपल्याला व्हॅल्यू x आणि y चे मिळालेल्या नाहीत. आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन सिंपल इक्वेशन झालेले आहेत बरोबर आहे x + y आणि x - y कॅल्क्युलेशनला सोपे आहेत. येथे +y येथे -y म्हणजे आपण हे दोन इक्वेशन ॲड करू. ॲड सपोज आता याचे नंबर देऊ आपण हे 3 नंबर आणि हे 4 नंबर इक्वेशन. ॲड 3 and 4 ॲड 3 and 4 ॲडिशन करायची आहे म्हणजे x + y = 5 दुसरं इक्वेशन x - y = 1. ॲडिशन का करायची कारण साईन अपोजिट आहेत इक्वल आहे y आणि y. ॲडिशन केल्यामुळे हे +y - y कॅन्सल होतील x आणि x 2x होतील. 2x = 5 + 1 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 मिळेल आपल्याला. देअरफॉर x = 3 6 ला 2 ने डिवाइड केला आपण तर आपल्याला x ची व्हॅल्यू 3 मिळेल बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण येथे पुट करू. सोपं इक्वेशन आहे. पुट x = 3 पुढे लिहा पुट x = 3 इन इक्वेशन 3. या 3 इक्वेशनमध्ये पुट करू. x + y = 5 x ऐवजी 3 पुट करू म्हणजे 3 + y = 5. देअरफॉर y = 5 हे -3 होतील त्या साईडला म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल y = 5 - 3 म्हणजे 2 y ची व्हॅल्यू 2 मिळेल आपल्याला बरोबर आहे. देअरफॉर x, y = x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे दोन इक्वेशन्स आहेत. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन. x आणि y दोन्ही पण व्हेरिएबल डिनोमिनेटरमध्ये आहेत तर आपण पुट करू. येथे सोल्युशन पुट म्हणजे सबस्टिट्यूट पुट 1/x - 2 एवढा डिनोमिनेटर पुट करू आपण 1/x - 2. ही व्हॅल्यू आपण दुसरा व्हेरिएबल हे व्हेरिएबल आपण m घेऊ. PQ पण घेऊ शकता तुम्ही कोणतंही एक दुसरं व्हेरिएबल घ्यायचं m आणि 1/y + 3 = n. वी गेट हे पुट केल्यानंतर आपल्याला दिलेले इक्वेशन याप्रमाणे मिळणार आहेत. वी गेट न्यू इक्वेशन्स 27m बरोबर आहे. या डिनोमिनेटरमध्ये ऐवजी आपण फक्त m लिहिणार प्लस 31 आधी कोएफिशियंट लिहा नंतर व्हेरिएबल लिहा इंटू n 1/y + 3 म्हणजे n 31n = 85. हे एक इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन 31m + 27n = 89. हे दुसरं इक्वेशन. इक्वेशन सपोज फर्स्ट आणि हे सेकंड. याच इक्वेशनवरून आपण हे इक्वेशन तयार केलेले आहेत. इथे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात काय येते जो mला कोएफिशियंट आहे तो येथे nला आहे आणि nला जो कोएफिशियंट आहे तो येथे m बरोबर आहे. म्हणजे काय यांचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. mचा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये nला आहे
आणि यांचा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनमध्ये यमला आहे. येथे 27 यम बरोबर आहेत तर येथे 27 एन बरोबर आहेत. येथे 31 एन बरोबर आहेत तर येथे 31 यम बरोबर आहेत. अशा वेळी आपण काय करतो, एकदा ॲड करतो आणि एकदा सबट्रॅक्ट करतो. आता हे इक्वेशन दोन्ही एकदा आपल्याला ॲड करायचे आहेत आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे आहेत. ॲडिंग 1 and 2. ॲड इक्वेशन 1 and 2. For 27m plus 31n equal to 85. 31m plus 27n equal to 89. ॲडिशन करायचे आहे, साईन चेंज होणार नाही. पण ॲडिशन करू आपण. 85m प्लस 58n होतील. ही ॲडिशन 58 इक्वल टू ही ॲडिशन 174. येथे 58 आहेत, येथे पण 58 आहेत. हा पण नंबर 58ने कंप्लीट डिवाइड होतो. 58ने डिवाइड करू आपण दोन्ही साईडला. तर हे m होईल प्लस n. 174ला 58ने डिवाइड केला आपण तर आपल्याला काय मिळेल, फक्त 3 मिळतील. 58ने आपण डिवाइड केलेलं आहे. हे इक्वेशन मिळत आहे, बरोबर आहे. सपोज 3 नंबर. किती सिंपल इक्वेशन मिळालेलं आहे यावरून. आता हे आलं ॲडिशनवरून. आता त्याचप्रमाणे सबट्रॅक्शन करायची आणि दुसरं एक इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. आता सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. फ्रॉम 2 मधून मायनस करू आपण. 2 नंबरचं इक्वेशन हे आहे 31m प्लस 27n इक्वल टू 89. सबट्रॅक्ट करू हे इक्वेशन. 27n प्लस 31n इक्वल टू 85. सबट्रॅक्शन आहे म्हणजे साईन चेंज होतील. हे प्लसचं मायनस कन्सिडर करणार. या प्लसचं मायनस होईल आणि या प्लसचं मायनस होईल. सबट्रॅक्शन आहे. 31 मायनस 27 म्हणजे 4m. हे सॉरी m आहे. 31 मायनस 27 म्हणजे 4m होईल. आता हे मायनस 4n होतील. मायनस 31 आणि प्लस 27 म्हणजे मायनस 4n होतील, बरोबर आहे. इक्वल टू 89 मायनस 85 म्हणजे 4. 4ने डिवाइड करू दोन्ही साईडला म्हणजे प्रत्येक टर्मला 4ने डिवाइड होईल. 4ने डिवाइड केल्यामुळे m मायनस n इक्वल टू 1 मिळेल. 4ने डिवाइड केलं तर m होईल. येथे पण फक्त n होईल आणि येथे 4ने डिवाइड केल्यामुळे फक्त n होईल. हे एक इक्वेशन m प्लस nचं आणि m मायनस nचं हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. सपोज हे 4th नंबर. पहा इक्वेशन 3 आणि 4 किती सिंपल इक्वेशन आहेत. हे सॉल्व करून आपल्याला m आणि n चे व्हॅल्यू काढता येतील. येथे मायनस n आहे, येथे प्लस n आहे. दोघांचे ॲडिशन घेऊ आपण म्हणजे n कॅन्सल होईल, m ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ॲड इक्वेशन 3 and 4. 3 नंबरचं आणि 4 नंबरचं इक्वेशन ॲड करू. m प्लस n इक्वल टू 3 आहे आणि m मायनस n इक्वल टू 1 आहे. ॲडिशन असल्यामुळे साईन चेंज होत नाहीत. प्लस n मायनस n कॅन्सल. m आणि m 2m. दोघांचे ॲडिशन 4. देअरफॉर m इक्वल टू 4/2 हे डिव्हिजनमध्ये जातील. 4/2 म्हणजे 2. m ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळत आहे, बरोबर आहे. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. हे सिंपल आहेत कॅल्क्युलेशनला. इथे पुट करू आपण. पुट पुढे लिहितो आता. पुट m इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. पहा इथे पुट करू शकता तुम्ही, परंतु कॅल्क्युलेशनला अवघड होईल. येथे पुट करा कारण m प्लस n आहे आणि m मायनस n आहे. येथे किंवा येथे पुट करा. इन इक्वेशन 3. 3 नंबरचं इक्वेशन याप्रमाणे आहे. m प्लस n. m ची व्हॅल्यू 2 प्लस n इक्वल आहे 3. देअरफॉर n इक्वल टू 3 मायनस 2. देअरफॉर n इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजे 1. m आणि n च्या व्हॅल्यू काढले आपण. इथे बॉक्स करू नका
कारण आपल्याला या व्हॅल्यू आपल्या ओरिजिनल व्हॅल्यू नाहीत, आपण फक्त पुट केलेलं आहे. एम आणि यांच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आपल्याला. आता आपण काय करू, यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करू. नाऊ आपण काय पुट केलेलं आहे, 1/x-2 1/x-2 इक्वल आहे एम. बरोबर आहे, ती व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर 1/x-2 एमची व्हॅल्यू आलेली आहे 2. पहा दोन्ही साईडला आपण रेसिप्रोकल करू, म्हणजे हे x-2 वर जातील आणि हे 1/2 होतील. बरोबर आहे. पहा देअरफॉर x इक्वल टू 1/2 आणि हे +2 होतील. देअरफॉर x इक्वल टू 2 + ½ म्हणजे अडीच म्हणजे काय 5/2, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक्सची व्हॅल्यू आपल्याला हीच मिळणार आहे, किंवा इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ही व्हॅल्यू काढता येईल. याप्रमाणे करता येईल, किंवा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, व्हॅल्यू हीच मिळेल. आपण पुट काय केलेलं आहे, 1/y+3 ही व्हॅल्यू आपण n पुट केलेली आहे. n म्हणजे काय, nची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, n इक्वल टू 1 n पुट केलेला आहे आपण. बरोबर आहे. देअरफॉर nची व्हॅल्यू पुट करू, y+3 इक्वल टू 1, nची व्हॅल्यू 1 म्हणजे y+3 इक्वल टू काय मिळेल, 1 मिळेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन y+3 इक्वल टू 1. देअरफॉर y इक्वल टू हे 1 हे मायनसमध्ये जातील, 3 मायनसमध्ये जातील, 1 - 3 म्हणजे -2. पहा सोल्युशन काय मिळत आहे, x, y इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 5/2 आणि वायची व्हॅल्यू -2. पहा येथे हे लक्षात ठेवा, जर कोएफिशियंट इंटरचेंज झालेले असतील तर आपल्याला एकदा ॲड करायचे आहेत दोन इक्वेशन आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे आहेत. जे सिंपल इक्वेशन मिळतील ते पुन्हा सॉल्व करायचे आहेत आणि आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहेत. येथे आधी आपण एम आणि एनच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत आणि जे पुट केलेलं आहे त्यावरून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हे एक इक्वेशन आहे, व्हेरिएबल डिनोमिनेटरमध्ये आहेत. पुट सोल्युशन व्हेरिएबल हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, आपण पुट करू. पुट 1/3x + y 3x + y हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे 1/3x + y ही व्हॅल्यू आपण m पुट करू. अँड 1/3x - y ही व्हॅल्यू आपण n पुट करू. वी गेट आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतील. या व्हॅल्यू येथे पुट करू आपण, म्हणजे काय मिळेल आपल्याला. देअरफॉर 1/3x + y म्हणजे m, म्हणजे फक्त m मिळेल येथे. बरोबर आहे. प्लस 1/3x - y म्हणजे फक्त n मिळेल आपल्याला, आणि इक्वल टू 3/4. पहा फर्स्ट नंबरचं इक्वेशन याप्रमाणे मिळत आहे. येथे आपण सिम्प्लिफाय करू थोडं, म्हणजे हे 4 इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करू आपण. याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं होईल आपल्याला. पहा 4ने मल्टिप्लाय करू आपण दोन्ही साईडला, म्हणजे हे 4 कॅन्सल होतील, परंतु इकडे 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 4m + 4n होतील आणि इक्वल टू 3. बरोबर आहे. 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे, किंवा हे 4 या साईडला आणले तर ब्रॅकेट होईल आणि ब्रॅकेटला 4ने मल्टिप्लाय होईल याप्रमाणे. आता याला नंबर देऊ आपण. हा नंबर सपोज फर्स्ट नंबर, येथे नको, येथे नंबर देऊ आपण. हे फर्स्ट नंबरचं इक्वेशन याप्रमाणे झालेलं आहे. आता सेकंड नंबरचं इक्वेशन कसं होईल, 1/2m - 1/2n इक्वल टू -1/8 होईल. बरोबर आहे. आता हे 8 कॅन्सल करू आपण डिव्हिजनमधील, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होईल. 8 कॅन्सल करायचे आहेत, म्हणजे दोन्ही साईडला आपण 8ने मल्टिप्लाय करू. इकडे 8ने मल्टिप्लाय करू आणि इकडे पण 8ने मल्टिप्लाय करू. पहा 8ने मल्टिप्लाय केल्यामुळे प्रत्येक टर्मला 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4m होतील. बरोबर आहे. 1/2 8ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4 होतील, आणि हा m 4m, त्याप्रमाणे हे काय होतील, -4n होतील. 8ने मल्टिप्लाय केलं या साईडला आपण तर फक्त -1 होईल. हे सेकंड नंबर. पहा किती सिंपल इक्वेशन झालेले आहेत. +4n आहे आणि -4n आहे, दोघांची ॲडिशन घेऊ आपण. ॲडिशन घेतल्यानंतर 4n आणि 4n कॅन्सल होतील, mची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. ॲड इक्वेशन 1 and 2.
ॲडिशन करू, इक्वेशन लिहून घेऊ आपण, नंतर ॲडिशन करू. 4m मायनस 4n इक्वल टू -1. ॲडिशन असल्यामुळे साईन चेंज होणार नाही. प्लस 4n मायनस 4n कॅन्सल होतील. 4 आणि 4 8am होतील. 4 आणि 4 8am होतील आणि इक्वल टू ॲडिशन आहे 3 - 1 म्हणजे काय होईल 2 होतील. देअरफॉर m इक्वल टू 2/8 होईल. 2/8. देअरफॉर m इक्वल टू 2 ने डिवाइड करू म्हणजे 1/4. पाई mची व्हॅल्यू मिळाली 1/4. आता nची काढू आपण, कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट करू. पुट m इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1. 1 मध्ये पुट करू. 4m m म्हणजे 1/4 प्लस 4n इक्वल टू 3. इक्वेशन 1 मध्ये mची व्हॅल्यू पुट केली आपण. हे 4 कॅन्सल होतील. हे 4 कॅन्सल झालेले आहेत म्हणजे फक्त 4n राहत नाहीत. 4 कॅन्सल आहेत म्हणजे इथे 1 राहील. प्लस 4n इक्वल टू 3 म्हणजे 4nची व्हॅल्यू आपल्याला 3 - 1. हा 1 त्या साईडला मायनस होईल म्हणजे 4nची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 3 - 1. 3 - 1 म्हणजे 2. देअरफॉर n इक्वल टू 2/4 होईल. देअरफॉर n इक्वल टू 1/2. 2 ने डिवाइड करू 1/2 होतील. बरोबर आहे. n आणि mच्या व्हॅल्यू काढल्या. mची व्हॅल्यू 1/4 आणि nची व्हॅल्यू 1/2. आपल्याला m आणि nच्या व्हॅल्यू नाही काढायच्या, आपल्याला x आणि yच्या काढायच्या आहेत. आपण पुट काय केलेलं आहे त्या व्हॅल्यू पुट करू. आता ओरिजिनल व्हॅल्यू आपण नाऊ 1/3x प्लस y ही व्हॅल्यू आपण m घेतलेली आहे. m म्हणजे काय 1/4. 1/3x प्लस y इक्वल टू 1/4. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे आपल्याला किंवा रेसिप्रोकल केला आपण तर 3x प्लस y होईल आणि या साईडचा रेसिप्रोकल 4 मिळेल. बरोबर आहे. यावरून ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. म्हणजे व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन मिळत आहे. x आणि y मिक्स आहे येथे. पुन्हा आपल्याला इक्वेशन सॉल्व करावे लागतील. ही व्हॅल्यू म्हणजे हे एक इक्वेशन मिळालं यावरून आपल्याला. सपोज हे फर्स्ट सेकंड आणि आता हे थर्ड इक्वेशन. व्हॅल्यू पुट केल्यानंतर पुन्हा इक्वेशन मिळत आहेत ते पण सॉल्व करायचे आहेत. 3 इक्वेशन. आता 4th इक्वेशन म्हणजे आता व्हॅल्यू पुट करू. अँड 1/3x मायनस y इक्वल टू n. यांची व्हॅल्यू पुट करू 3x मायनस y. n म्हणजे 1/2 ही व्हॅल्यू पुट करू. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा याचा रेसिप्रोकल करा. 1 याचा रेसिप्रोकल हे वर गेले सगळे. हा रेसिप्रोकल केला तर हे 2 होतील. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण इथे. हे एक इक्वेशन सपोज 4 नंबर. येथे प्लस y आहे, येथे मायनस y आहे म्हणजे दोघांची ॲडिशन घेऊ आपण. ॲड 3 and 4. ॲड 3 and 4 हे दोन इक्वेशन आपण ॲड करू. 3 नंबरचं इक्वेशन 3x प्लस y इक्वल टू 4 आणि 4 नंबरचं इक्वेशन 3x मायनस y इक्वल टू 2. ॲडिशन आहे, साईन चेंज होत नाहीत. प्लस y मायनस y कॅन्सल होतील. 3x आणि 3x 6x. दोघांची ॲडिशन 4 + 2 6. देअरफॉर x इक्वल टू 6/6 म्हणजे 1. xची व्हॅल्यू 1 मिळत आहे. 6/6 म्हणजे 1 मिळेल. xची व्हॅल्यू काढली. आता इक्वेशन 3 मध्ये किंवा 4 मध्ये पुट करा. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करा. इन इक्वेशन 4 मध्ये पुट करू आपण. x ची व्हॅल्यू 1 पुट करायची म्हणजे 3 × 1 3 × 1 मायनस y इक्वल टू 2. हे 3 मायनस y इक्वल टू 2. देअरफॉर मायनस y इक्वल टू हे मायनसमध्ये जातील 3 म्हणजे 2 - 3 म्हणजे -1 मिळेल. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे कॅन्सल होतील म्हणजे y ची व्हॅल्यू 1 मिळेल. x ची व्हॅल्यू 1 आहे आणि y ची पण व्हॅल्यू 1 आहे. नंतर असं सोल्युशन लिहा.
x, y इक्वल टू 1, 1. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.